सर्व कंत्राटदारांनी सहकारी सुविधा व सेवेत कायमस्वरूपी करा। बेळगाव शहरातील कित्तूर आणि चन्नम्मा चौक येथे परवानाधारक सर्वेयरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी तीव्र आंदोलन केले। कडक उन्हातील सर्वेयरांनी रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले। सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। या आंदोलनात राज्यातून अनेक जिल्ह्यातील सर्वेयर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आम्हाला कायम स्वरूपी सरकारी सर्वेयर म्हणून नियुक्त करावे ही त्यांची मुख्य मागणी आहे। समान कामासाठी समान वेतन, सेवा सुरक्षा आणि सामाजिक सन्मान देण्याची ही मागणी करण्यात आली आहे। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ते सरकारी सर्वेयर प्रमाणे सर्व कामे आणि जबाबदाऱ्या पार पडतात, मात्र त्यांना नियमित वेतन, आरोग्य विमा, भविष्य निर्वाह आणि निधी म्हणजेच PF यासारख्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत। सध्या फाईलप्रमाणे मानधन या पद्धतीने काम दिले जात असून अनेकदा 2-3 महिन्यांनी पैसे दिले जातात, त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत। तसेच कामासाठी आवश्यक सुविधा, बसण्याची सोय, सहाय्यक कर्मचारी यांचाही अभाव असल्याची तक्रार करण्यात आली आहे। उन्हाळा, पावसाळा तसेच धोकादायक परिस्थितीत काम करूनही कोणतीही सेवा सुरक्षा नसल्याने सर्वेयरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नवीन भरती प्रक्रिया तात्काळ रद्द करून विद्यमान परवानाधारक सर्वेयरांना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। अखिल कर्नाटक सरकारी परवानाधारक भूमापक संघाने सरकारला तातडीने निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे। आज जो हम स्ट्राइक के लिए आए हैं बेलगाम और गुलबर्गा डिवीजन से, जो हमारे कर्नाटक की दूसरी कैपिटल सिटी बेलगाम को कहते हैं, वो बेलगाम के रानी चन्नम्मा और कन्नड़ा भवन के इसमें हमारे एक कम से कम 1500 से 2000 सर्वेयर आए हैं। किस लिए आए हैं? हम 23 साल से गवर्नमेंट के जो भी प्रोजेक्ट रहते, काम रहते, सो भी काम कर रहे। उस काम के हिसाब से हमारे को जो भी है क्या भी गवर्नमेंट से बेनिफिट नहीं है। और जो हमारा मेन मकसद क्या है, इसके लिए हमारे को परमानेंट नौकरी लेना मेन टारगेट, हमारा एजेंडा जो है, हमारे को फिक्स पेमेंट नहीं बोले तो परमानेंट जॉब लेना। हम 23 साल से गवर्नमेंट के जो भी स्कीम है पूरे कर रहे। जो कोर्ट के आर्डर है वो है, हम नहीं करते बोल के नहीं बोल रहे, करते अभी भी। उसके हिसाब से हमारे को परमानेंट नौकरी लेना बोल के हम आपके हिसाब से ये कहना चाह रहे हैं। टोटल 2-3 डिस्ट्रिक्ट से मिलके कितने लोग हैं? अब यहाँ पे देखो, हम डिस्ट्रिक्ट का हिसाब नहीं है, डिवीजन का हिसाब है। जो डिवीजन में हमारा कलबुर्गी डिवीजन है, बेलगाम डिवीजन है। कलबुर्गी डिवीजन में 7 डिस्ट्रिक्ट आते और जो बेलगाम डिवीजन में आते 8 डिस्ट्रिक्ट आते। कम से कम यहाँ जो भी है पूरे 13 से 12 डिस्ट्रिक्ट के लोग आए। हर तालुक से कम 30 जने ऐसो है, कम से कम। हाँ, 3 से 4 हजार यहाँ पे पूरे आबादी हमारी सर्वेयरों की। इसके पहले भी आपने आपको आश्वासन मिला था, इसके बाद में क्या वो लास्ट ईयर जो हमारे CM सिद्धरामैया साहब जो है अप्रैल 10 को विधानसौधा के वहाँ पे बोले थे कि उन्होंने हम गंभीरವಾಗಿ चर्चा ಮಾಡುತ್ತೇವೆ बोल के बोले थे। बोले तो यानी कि उन्होंने बोले हम आपके लिए जो देना है हम देने के लिए हम कमिश्नर से और हमारे मिनिस्टर से बात करती बोले। अब वो होके अब 5 दिन में 1 साल होता, लेकिन उसका क्या है, हमारे को अभी तक बेनिफिट नहीं आया। जो बोलने का था वो अभी भी नहीं बोले। तो अभी आप स्ट्राइक किए, उसके बाद में आप काम करने वाले कि कितने दिन के लिए आप स्ट्राइक पे रहेंगे? जो हमारा स्ट्राइक है ये अनलिमिटेड है, हम कब तक भी काम चालू करते हैं। हमारा जो डिमांड है, हमारे को डिमांड का जो है वो होना, हमारे वो हुए तो हम काम को दूसरे दिन ही चाहते। जो डिमांड है उन्हें मुंह से बोलने का नहीं, हमारे को ऑर्डर से देना है। कल से आप सर्वे काम के लिए जाने वाले हैं कि नहीं? हमारा जो डिमांड है वो डिमांड पूरा हुए तो दूसरे दिन हम जाने वाले हैं। कर हम परवानगी भूमापकर जो है ना, इस काम में इतना मुश्किल से हम लोग कर रहे हैं। हम सब, हमारे फैमिली और हम लोग हर चीज में हम सरकार को जो भी हम काम करना चाहते हैं वो सब कुछ जो गवर्नमेंट परवानगी गवर्नमेंट सर्वेंट है वो कर रहे हैं, वो हम सब कर रहे हैं। अब तक हमारे साथ CM सर आज तक हमारे पास आके सब हम आपको परमानेंट करते बोल के हमको भरोसा दे के इतने दिन तक लाए, और आप आगे भी हम हमारे साथ रहे तुम बोल के
दोनों हमारे साथ वादा करे, आगे भी उन रहे तुम बोल के बोले। अभी हमारे को परमानेंट होना, जो गवर्नमेंट सर्वेंट जो काम कर रहे हैं वो हम हर उनके जो सम्मान में हम उनके साथ काम कर रहे हैं। हम आज तक जो भी गवर्नमेंट को ऑफिस को क्या क्या करना सब कुछ कर रहे हैं। हमको उनके साथ में उनके जैसा हमको काम चाहिए, उनके जैसा पेमेंट चाहिए। हम उसके लिए जो भी करना है हम सब साथ मिलके करेंगे। हमको परमानेंट चाहिए बस। तो आप कितनी लेडी है टोटल इसमें इस सर्वे से? हम रायचूर डिस्ट्रिक्ट से 10 लोग है और हर डिस्ट्रिक्ट में 10 से या 15 लोग है। तक रायचूर डिस्ट्रिक्ट देवदुर्गा तालुक में गवर्नमेंट सर्वेंट आज तक कोई भी नहीं करा कि परवानगी भूमापकर जो है ना 1001 डे को 1000 आकर बंद वर्कर को गवर्नमेंट को दिए हैं। वो भी स्पेशली लेडीज परवानगी भूमापकर जो है गवर्नमेंट सर्वेंट आज तक 1000 आकर बंद कोई भी नहीं करा। वो हम लोग देवदुर्ग तालुक के जो महिला परवानगी भूमापकर क्या है 1000 आकार बंद, उससे भी ज्यादा 1000 प्लस आकार बंद कर को हमें गवर्नमेंट को हेल्प करें, हमें वर्क करके बताए। तो इसी के वजह से हमारे परमानेंट करना बोल के हम उनके पास मनवी करते हैं। नमस्कार। आज बेळगाव या ठिकाणी आमचे सर्व लायसन्स सर्व्हेवर जमलेले आहेत। तर आमची मागणी ही आहे की जे गव्हर्नमेंट सर्व्हेला तुम्ही पेमेंट देताय आणि त्यांच्याकडून जे काम करून घेताय त्याच पद्धतीचं काम आम्ही सर्व लायसन्स सर्व्हेवर या ठिकाणी करतो। परंतु आम्हाला जे पेमेंट दिलं जातंय ते पेमेंट पूर्णतः दिलं जात नाही। आमची ही मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हेरना पेमेंट देताय त्याच पद्धतीनं आम्हाला सुद्धा देण्यात यावं आणि त्यांना ज्या सुविधा तुम्ही देताय त्याच पद्धतीच्या सुविधा आम्हाला सुद्धा देण्यात यावं। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या वर्षी सर्व्हे डेला आम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही तुमचा परमनंट तरी करून घेतो किंवा काहीतरी योग्य मानधन देण्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो, परंतु त्या पद्धतीची पूर्तता आज तागायत म्हणजे 1 वर्ष व्हायला आलं परंतु आमची झालेली नाही आहे। त्यासाठी आमची सर्वांची मागणी आहे की योग्य निर्णय घ्यावा व योग्य निर्णय घेऊन आम्हाला योग्य ते पेमेंट किंवा मानधन या ठिकाणी देण्यात यावं। शेतकऱ्यांची मागणी होत आहे, गेल्या महिन्याभरापासून आमचं स्ट्राईक चालू आहे। तर प्रत्येक शेतकरी बरेचसे आम्हाला विचारतात की तुमचं स्ट्राईक केव्हा संपणार आहे आणि तुम्ही आमचं काम केव्हा करून देणार आहे। आम्ही शेतकऱ्यांची माफी मागतो की आम्ही जे 20 वर्ष झालं आता 2000 जवळपास 3 पासून आम्ही या कामात व्यतीत आहोत। या ठिकाणी प्रत्येक वेळेला आम्ही मागणी करतो आणि आमच्या मागणीला प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासन दिलं जातंय, परंतु आमच्या आश्वासनाला पूर्तता कधीच केलेली नाही आहे या 20 वर्षात। त्यासाठी आमची सर्वांच्याकडे मागणी आहे, रेव्हेन्यू मिनिस्टर साहेबांच्याकडे, मुख्यमंत्री साहेबांच्याकडे, इतर मंत्री जे महोदय आहेत त्यांच्या सर्वांच्याकडे मागणी आहे की सर्वांनी विचार करावा व आम्हाला लायसन्स सर्व्हेयरना योग्य ते मानधन द्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो। त्याचबरोबर इतर तालुक्याला डेप्युटेशन वरती घातलं जातंय, परंतु त्या ठिकाणी डेप्युटेशन घातल्यानंतर ज्या अडचणी आम्हाला फेस कराव्या लागतात त्या फार कठीण आहेत। 2-3 महिन्यासाठी घातल्यानंतर त्या 2-3 महिन्यात तिथं जाऊन एखादी रूम करायची किंवा काही करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी शक्य होत नाही। अशा परिस्थितीत आपल्या नेटिव्ह प्लेस पासून त्या ठिकाणी तालुक्याला जाऊन ये जा करावी लागते आणि आमचं काम असं आहे की दिवस रात्र जरी केलं तरी न संपणारं काम असं आहे आणि कामाचं बर्डन आमच्यावरती खूप आहे। आणि त्यासाठी आम्ही सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या सर्व लायसन्स सर्व्हेचा विचार करावा व योग्य ते मानधन किंवा पगार आम्हाला ठरवून या ठिकाणी सरकारी योजनेमध्ये अंमलबजावणी करून आमच्या सर्वची पूर्तता करावीशी आम्ही सर्व लायसन्स सर्व्हेच्या वतीनं विनंती करतो। धन्यवाद। तुमच्या या आंदोलनासाठी किती जिल्ह्यातून लोक इथे आले? पूर्ण राज्यातील लायसन्स सर्व्हेर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास 6000 लोक आमचे आहेत आणि 6000 लोक प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी फार मोठ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय। महिला वर्ग पण बरेचसे आहेत, जवळपास नाही म्हटलं तरी 1000 महिला वर्ग आहेत या ठिकाणी। आणि त्यांना सुद्धा एखाद्या वेळेस गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एखादी महिला असेल तर तिला मॅटर्निटी लिव्ह वगैरे अशा पद्धतीने दिली जाते, परंतु या ठिकाणी आम्हाला काही आमच्या महिलांना सुविधा अशा काही नाही आहेत। माझं नाव प्रफुल्ल सुधाकर शिरवळकर, मी बेळगाव या ठिकाणी लायसन्स सर्व्हेयर म्हणून कार्यरत आहे।